नागपुरात आज मंत्रिमंडळाचा विस्तार होणार। मंत्रिमंडळात प्रादेशिक आणि जातीय संतुलनावरती भर। मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे लक्ष। मंत्रिपदासाठी इच्छुक आमदारांची रात्रभर घालमेल। आमदार अजूनही फोनच्या प्रतीक्षेत। संभाव्य मंत्र्यांना नागपुरात आणण्यासाठी चार्टर्ड फ्लाईट सज्ज। विदर्भाच्या भरथंडीत राजकारण तापणार। उद्यापासून हिवाळी अधिवेशन। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाचा कार्यक्रम। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपुरात महाविकास आघाडीचं ईव्हीएम विरोधात आंदोलन। आगामी निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वर्षा बंगला सोडला। शिंदेंचा पुढील मुक्काम मुक्तागिरी बंगल्यावर। रेल्वेच्या तीनही मार्गांवरती आज मेगा ब्लॉक। सकाळी 10 ते संध्याकाळी 4 पर्यंत देखभाल आणि दुरुस्तीची कामं हाती। नमस्कार, सुप्रभात। मी श्वेता। तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत। सकाळचे 7 वाजता आहेत। बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। आणि सुरुवातीला एक मोठी बातमी। नागपुरात आज महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार होणार आहे आणि या यादीमध्ये प्रादेशिक आणि जातीय संतुलनावरती भर देण्यात आलेला आहे। नागपुरात हा सोहळा संपन्न होणार आहे। मंत्रिमंडळ विस्ताराचा 40 मंत्री आज शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। नागपुरातल्या राजभवनातल्या लॉनवरती हा शपथविधी सोहळा रंगणार आहे। राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 21 दिवस झाल्यानंतर आता महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त लागलाय। शपथविधी सोहळ्यात एकूण 40 मंत्री मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती मिळाली आहे आणि मंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार आणि कुणाला डच्चू मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। या मंत्रिमंडळ विस्तारात नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार नसल्याची माहिती मिळाली आहे। नागपुरातील शपथविधी सोहळा हा विधिमंडळाच्या इतिहासातील दुसरा प्रसंग असणार आहे। सुमारे 33 वर्षांपूर्वी पहिल्यांदा 21 डिसेंबर 1991ला नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन, मंत्रिमंडळ विस्तार आणि मंत्रिपदाच्या शपथविधीचा सोहळा पार पडला होता। शिवसेनेत पडलेल्या पहिल्या फुटीनंतर छगन भुजबळ यांच्यासोबत 7 जणांनी इथे मंत्रिपदाची शपथ घेतली होती। तर नागपुरात आज मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर सर्वच इच्छुकांमध्ये धाकधूक बघायला मिळते, कारण अजूनही काही आमदारांना फोन येत आहेत। इच्छुक आमदारांची रात्रभर घालमेल सुरू होती आणि आमदार अजूनही फोनच्या प्रतीक्षेत आहेत। आपल्या पक्षश्रेष्ठींकडनं फोन कधी येतो याकडे आमदारांचं लक्ष आहे। शपथविधीसाठी फोन गेले नसल्यामुळे आमदारांमध्ये अजूनही घालमेल आहे। मात्र सकाळीच महायुतीच्या संभाव्य मंत्र्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांकडनं शपथविधीसाठी फोनवरनं निमंत्रण जाणार आहे। तर संभाव्य मंत्र्यांना अधिकृत निमंत्रण गेल्यानंतर त्यांना त्यांच्या कुटुंबियांसोबत नागपूरला तात्काळ आणण्यासाठी त्यांच्या जिल्ह्यामध्ये स्पेशल चार्टर्ड फ्लाईटची सोय करण्यात आली आहे। तर राज्य मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिवसेनेत नव्या चेहऱ्यांना पसंती दिली जाणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली। अनेक ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्र्यांना नारळ मिळण्याची शक्यता आहे। शिवसेनेत यंदा उदय सामंत, शंभूराज देसाई आणि दादा भुसे यांचं मंत्रिपद निश्चित असल्याची दाट शक्यता आहे। तर नव्या चेहऱ्यांमध्ये भरत गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, अर्जुन खोतकर, भावना गवळी तसेच मंगेश कुडाळकर आणि प्रकाश आंबेडकर यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। तर गुलाबराव पाटील आणि तानाजी सावंत यांचं मंत्रिपद धोक्यात असण्याची शक्यता असून दुसरीकडे अब्दुल सत्तार, संजय राठोड आणि दीपक केसरकर यांना यंदा डच्चू मिळणार असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे आता शिवसेनेत नक्की कुणाला मंत्रिपद मिळणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय। तर मंत्रिमंडळ विस्तार अखेर नागपुरात होतोय। त्यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः संभाव्य मंत्र्यांना फोन करणार आहेत। मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः शपथविधीसाठी संभाव्य मंत्र्यांना फोन करून सोहळ्याला उपस्थित राहण्याच्या सूचना करतील। मुख्यमंत्री फडणवीस ज्या संभाव्य मंत्र्यांना फोन करणार आहेत त्यांची यादी समोर आलेली आहे। भाजपच्या संभाव्य मंत्र्यांच्या यादीमध्ये सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार,
तसंच चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, अतुल सावे, मंगलप्रभात लोढा यांची नावं असतील. तर संजय कुटे, अतुल भातखळकर यांचं देखील भाजपचे संभाव्य मंत्री म्हणून नाव समोर येतोय. तर नितेश राणे, गोपीचंद पडळकर यांचा देखील मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे. तर विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून नागपुरातच सुरुवात होतेय. पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या फडणवीसांसोबतच महायुती आमदारांचा आत्मविश्वास चांगलाच वाढलेला आहे आणि या निवडणुकीत विरोधकांना मोठा धक्का बसलाय. त्यामुळे या अधिवेशनात खऱ्या अर्थानं सरकारची नव्हे तर विरोधकांचीच परीक्षा होण्याची चिन्ह आहेत. आज सकाळी 10:30 वाजता महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. यात अधिवेशनासाठीची रणनीती आखली जाईल. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारतर्फे रामगिरीवरती चहापानावर विरोधक बहिष्कार टाकणार आहेत. तर ईव्हीएमवरती बंदी घालण्याची मागणी, तसंच शेतकऱ्यांच्या समस्या, उद्योगांचं स्थलांतर इत्यादी मुद्द्यावरती विरोधक आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेसनं अद्याप आपला गटनेता निवडलेला नाही, तर सरकारविरोधी पक्षनेतेपद देण्यास संमती देईल की नाही हा प्रश्न देखील अनुत्तरितच आहे. आणि शपथविधीनंतर रामगिरीवर मंत्रिमंडळाची बैठक आणि चहापान होईल. त्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सरकारची भूमिका मांडतील.